सरकारी नोकर भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एकत्र येऊन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्र सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा काढलेला GR फाडून या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत राज्य सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रामुख्याने सांगतो की साहेबांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कामगार कायद्याच्या विरोधात एक आंदोलन करण्यात आलं। खऱ्या अर्थानं शिंदे फडणवीस सरकारमध्ये हे सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यापासून अनेक काही चुकीच्या धोरणांना या ठिकाणी वाव मिळाला आणि दुसरा म्हणजे हा जो आजचा जो काय कायदा बनला तो लोकांच्या मुळावरती उठणारा बनला, गोरगरिबांच्या मुळावरती उठणारा बनला। मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची, सर्वसामान्य लोकांच्याकडं नोकरीवरती जे गदा आणण्याचं काम हे सरकार करतं, तर ज्या आमदार खासदारांचे पगार का पहिले स्वतःचे पगार त्याचा GR काढा की आम्हाला लाखो रुपयांचा भत्ता आणि लाखो रुपयांचा पगार आमच्या खात्यामध्ये महिन्याला जमा होतो, तो पगार आम्ही घेणार नाही। नंतर सर्वसामान्य जनतेच्या जे काय आपण नोकरीवरती हातोडा मारतोय तो हातोडा नंतर मारावा। पहिला आपण काय करतोय, आपण किती पगार घेतो, आपण सरकारची नोकरी बरोबर करतोय का, आपण लोकांची नोकरी जनतेची नोकरी व्यवस्थित करतोय का, आणि सर्वसामान्य जनतेच्या नोकरीवरती ज्यावेळेला गदा आणण्याचा अधिकार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही आहे। कारण सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याच मतदाराच्या माध्यमातून आपल्याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण भाजपच्या माध्यमातून अनेक चुकीची कामं, रेल्वेचं खाजगीकरण असेल किंवा नोकऱ्यांचं खाजगीकरण असेल, एअरपोर्टचं खाजगीकरण असेल, अशा चुकीच्या सर्व धोरणांमधून हे सरकार बाद होत चाललं आहे आणि याला साथ देणारे शिंदे साहेब आणि अजितदादा हेही बाद होत चालले आहेत। मला असं वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे सगळं थांबवण्यासाठी पवारसाहेब प्रामुख्याने प्रयत्न करतील। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व पवारसाहेबांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या भाजपाला जागा दाखवून देऊ की बाप असतो हे पुन्हा एकदा दाखवून देऊ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्योग आणि व्यापार सेलचे अध्यक्ष विजयरावजी पिरंगोटे यांनी जो काही काल परवा या महाराष्ट्र सरकारने GR काढलेला आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती पद्धतीनं नोकर भरत्या करायच्या, या GRचा निषेध करण्यासाठी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। कारण की हा GR संविधान विरोधी आहे, हा GR वेठबिगार बनवणारा आहे। या महाराष्ट्रामध्ये जे कामगार सरकारीमध्ये काम करत होती, कारण की हा भांडवलशाहीच्या बाजूने दिलेला निकाल आहे आणि भांडवलशाही या ठिकाणी ठेकेदार बनवून या ठिकाणी वेठबिगार बनवण्याचं काम कामगारांना इथून पुढच्या काळात केलं जाईल आणि त्याला संपूर्णपणे दोषी ज्या या जनतेने शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि अजित पवार सरकारला त्या ठिकाणी बसवलेलं सरकारमध्ये, त्या सरकारचा पूर्णपणे निषेध आम्ही करतो। या लोकांनी त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे, त्या जनतेची ज्यांनी फसवणूक केलेली आहे, एक चुकीच्या पद्धतीचा GR या ठिकाणी काढणं, कामगारांना वेठबिगार बनवणं, समान वेतन समान कायदा ह्या पूर्ण जो नियम आहे तो धुळीस मिळवणं। कारण की या ठिकाणी जो मालक म्हणेल, जो ठेकेदार म्हणेल त्या पद्धतीनं कामगारांना काम करावं लागेल, कमी पगारावर काम करावं लागेल, किती तास काम करावं याचं काही गिनती नाही आहे। म्हणून हे जे काही आहे आत्ताच याला आळा घालण्याचं काम जनतेने करावं आणि म्हणून हा निषेध आज करत असताना आम्ही इथून पुढच्या काळात शहरामध्ये सर्व वाड्या वस्त्यांमध्ये नगरांमध्ये जाऊन जनतेला आम्ही या ठिकाणी जागृती करणार आहोत आणि या GRचा फार मोठ्या प्रमाणात तीव्रपणे इथून पुढच्या काळात विरोध केला जाईल असं या ठिकाणी नमूद करतो। परत एकदा या ज्या कंत्राटी नोकऱ्यांमध्ये जो काही कंत्राटी भरती या ठिकाणी चालू करणार आहेत त्या पद्धतीचा या सरकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या पद्धतीनं निषेध व्यक्त करतो। ज्या काही सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीने भरायचा निर्णय जाहीर केलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या GRचा फाडून आम्ही ह्या डस्टबिनमध्ये टाकलेल्या आहेत। कारण भाजपचे जे काही उपक्रम असतात किंवा काही योजना असतात या डस्टबिनमध्ये टाकण्यासारख्याच असतात। फक्त भाजपचा एक उपक्रम सर्वात चांगला वाटतो, तो म्हणजे भ्रष्टाचार विरोधी त्यांची भूमिका।
पण त्याच्यावरती काम करत नाही आहे. सो त्यांनी केलं पाहिजे. आणि हे जे काही खाजगीकरण चाललेलं आहे त्याच्यामुळं जे आपण म्हणतो आरक्षण, त्याला कुठंतरी खीळ बसणार आहे. म्हणजे हे दुटप्पी भूमिका राज्य सरकार घेत आहे. सो माझा ह्या GRला फाडून आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. या GRमुळे जे काही 9 कंत्राटदार आहेत याच्यामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचेसुद्धा लाड केले जाणार आहेत, कारण ह्यांनाही एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. त्यामुळे हे पैसे यांचीही कंपनी आहे, त्यामुळे ह्यांनाही पैसे मिळणार आहे. त्यामुळे या GRचा आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारने जो 6 सप्टेंबरला GR काढलेला आहे, खाजगीकरणाला त्यांचा जास्त प्रोत्साहन देण्याचा जो उद्देश आहे, त्यातून 6 लाख लोकांना कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. आणि आपण जर कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या जर देत असोल तर आरक्षणाच्या विरोधात हे काम चालू आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा केलेला आहे. परवाच अजितदादांना ह्याविषयी प्रश्न विचारला होता की दादा ह्या कंत्राटी पद्धतीने जे करताय हे चुकीचं आहे. तर दादांनी सांगितलं की एक अधिकाऱ्याच्या बदल्यात 4 लोकांना नोकऱ्या मिळतात. तर दादांना मला असं म्हणायचं आहे की एक आमदार आणि एक खासदार जर यांचा खर्च जर काढला करोडो रुपये होतो, तर यात 100 लोकांना नोकऱ्या मिळू शकतील, त्याही सरकारी पद्धतीने. तर अशा पद्धतीचं हे चुकीचं काम आता इथून पुढच्या काळामध्ये जर होत राहिलं तर इथून पुढच्या काळामध्ये जे सर्वसामान्य जनता आहे ही वेठ बिगारी लोक आहेत, यांना इथून पुढं कामं मिळणं मुश्किल होईल. गरिबीत भर पडेल आणि ह्या लोकांची राहणीमान आणखी खालावण्याशिवाय राहणार नाही. याचा कुठंतरी खेद व्यक्त करावा या उद्देशाने हे आजचं आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे.